सुरुवात. नमस्कार. नमस्कार. सर्व सादरकर्त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांना आरंभी शुभेच्छा. या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण अनंतकुमार जोशी, विजयजी ढेंगे आणि प्रदीप अडूर यांच्या शुभ शंखनादाने करूया. अनंतकुमार जोशी. अनंतकुमार जोशी. विजयराव. ओम पंचजन्याय विद्महे पद्मगर्भाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. प्रदीप अडूर यांच्याकडे जाऊया. खूपच छान. अनंतकुमार जोशी, विजयजी ढेंगे आणि प्रदीप कुमार अडूरांच्या शंखनादाने खूप सुंदर शुभारंभ झाला आणि खूप छान वातावरण निर्मिती झाली. आता पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. सादरीकरण हे आपण कोविड पासून सुरू केलेला उपक्रम आहे. ह्याचा मुख्य उद्देश हा आहे की जे काही काव्य रचना आहे किंवा लेखन आहे ते आपल्याला आपल्या शब्दांमधून समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे व्यवस्थित कळेल असं सादर करणं. आणि त्यासाठी आपण हा उपक्रम राबवणार. आपल्याकडे जे मध्यंतरी एक पुस्तक आपलं तयार झालं त्याच्यात 50 पेक्षा जास्त लेखक आणि कवींनी सहभाग घेतला होता. कविता निर्माण होणं पूर्वीचा काळ जर आठवत असेल की काही ठराविक व्यक्तींच्या ठराविक कविता लोकांसमोर यायच्या, पण अगणित कविता अगणित मातब्बर लोकांच्या सर्वांसमोर आल्या नाही. कारण माझ्या मते कविता संग्रह छापणं वगैरे हा प्रकार कमी होता. तर आपली कविता सादर करणं म्हणजे काय, कारण त्याचा गर्भार्थ सगळं स्वतःला माहिती असतो. तर शीर्षक सावकाश दोनदा सांगायचं आणि प्रत्येक कवितेची ओळ ही दोनदा स्पष्टपणे ऐकू यायची. कारण जो आपल्याला ज्ञात त्यामधला अर्थ आहे तो समोरच्या व्यक्तीला आकलन करण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी तेवढा वेळ द्यावा लागतो. हा झाला कवितेचा भाग. आणि आपण सादरीकरण लेखनाला 4 मिनिटाची मर्यादा. याला सगळ्यात महत्वाचं आहे की कोणताही विषय कितीही छोटा असो किंवा मोठा असो तो आपल्याला 4 मिनिट बसवण्याची कला आपल्यामध्ये तयार झाली पाहिजे. कारण कुठेही व्यासपीठावर गेल्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड वेळ दिला जात नाही, सुरू करा आणि थांबवणार तेव्हा थांबवा म्हणून. तर 4 मिनिटात हे लेखन करणं आणि त्याचं परत कथन करणं, सर्वांपर्यंत आपली वाक्य व्यवस्थित पोहोचतील अशा पद्धतीने हा या सर्वामागचा उद्देश आहे. जास्तीत जास्त सभासदांनी भाग घ्या. ज्या सभासदांना वाटतंय की मी काही लेखक नाही आणि लेखन करत नाही, पण आपल्या आयुष्यात आपल्या आतापर्यंतच्या वयामध्ये आलेल्या
अनेक मजेदार चांगले किस्से, अनेक अनुभव, प्रसंग आपल्या गाठीशी असतात. ते जरी लिहून काढले आणि सादर करण्याचा प्रयत्न केला तर सादरीकरण हे सर्वांना जमणारी गोष्ट आहे. तर हा एवढा मेसेज देतो. खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाची सर्व सूत्र डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याकडे असतात. पण आपण त्यांना विनंती केली आहे की त्यांनी त्यांचंही सादरीकरण करावं म्हणजे आम्हाला त्याचा लाभ होईल. तर मी आता विनंती करतो डॉक्टर शुभदाताई, तुम्ही आपलं सादरीकरण सुरू करा. नमस्कार. नमस्कार. गेल्या मागच्या 3 भागामध्ये आपण संत साहित्यातील जीवनमूल्ये आणि वर्तमान यांचा अभ्यास करत आहोत. मागच्या भागामध्ये आपण श्री एकनाथांचं चरित्र, जीवनमूल्यांविषयी त्यांचं काव्यलेखन हे आपण पाहिलं आणि आपल्या लक्षात आलं की एकनाथाने भारतीय समाजाला किंवा मराठी मनाला संकुचिततेतून व्यापक विचार करायला लावले. नवविधा भक्तीच्या माध्यमातून त्यागापेक्षा प्राप्त साधनाने जीवन सुंदर करण्याची थोर शिकवण दिली. हेच त्यांचं सर्वश्रेष्ठ जीवनमूल्य आहे. आज आपण संत नामदेवांच्या साहित्याचा परामर्श घेणार आहोत. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी असं म्हणतात की संपूर्ण जगाला भरपूर देऊनही भरपूर उरेल असे विचार, वाङ्मय, साहित्य आपल्या भारतात आहे आणि त्या संस्कृतीची जपणूक करण्याचे महान कार्य आपल्या सर्व संतांनी केले आहे. नामदेवांचं वैशिष्ट्य काय असेल तर जात धर्माबरोबरच प्रांताच्याही भिंती पाडून ते थेट पंजाबात पोहोचले. तेथे त्यांनी 18 वर्षे भागवत धर्माचा प्रसार केला. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या संजीवन समाधीच्या वेळी नामदेवांना हे कार्य करण्याची आज्ञा दिली होती आणि ती पूर्ण करण्यासाठी नामदेव अख्खा भारत फिरले. म्हणजे एखाद्याला गुरु मानलं आणि त्यांनी आपल्याला आज्ञा दिली तर ती आज्ञा पूर्ण करण्याकरता काय करावं लागतं याचा वस्तुपाठ म्हणजे श्री ज्ञानदेव माऊली आणि नामदेव यांचं जे काही सानिध्य, सहयोग आहे, जीवन आहे, त्याचा विचार करणं. ज्ञानदेवांच्या समाधीनंतर 54 वर्षे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ज्ञानदेवांच्या समाधीनंतर 54 वर्षे हे कार्य त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केले. आजही नामदेवांचे 61 अभंग गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात समाविष्ट आहेत. या भ्रमणात त्यांनी ईश्वरनिष्ठांची सुरेख मांदियाळीच निर्माण करण्याचे खरे श्रेय प्राप्त केले आहे आणि हेच त्यांच्या साहित्याचं मोठं जीवनमूल्य आहे. नामदेवांचे अनेक अभंग व पदे अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत. तू माझी माऊली मिळो तुझा ताना, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, आता माझी चिंता तुझ नारायणा, विसावा विठ्ठल सुखाची सावली, अच्युता अनंता श्रीधरा माधवा, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, देह जावो अथवा राहो, परब्रह्म निष्काम तो हा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझ्या जीवीची आवडी कोण आहे, माझ्या जीवीचा कळी काळ,
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, देव म्हणे नाम्या पाहे. नामाचा गजर गर्जे भीमातिरी. अशा सर्व रचनांमध्ये संत नामदेवानी भक्तीतून भगवंत कसा मिळवायचा आणि त्यासाठी नाम हे सोपे साधन कसे वापरायचे ही जीवन मूल्ये स्पष्ट केली आहेत. तसेच गाथा, गवळणी, स्फुटरचना इत्यादी मधूनही भक्त भगवंताच्या अतूट नात्याचं वर्णन करतानाही त्यांनी भक्ती, समर्पण, दास्यत्व, सख्यत्व अशा अनेक जीवन मूल्यांचे हृदयंगम दर्शन घडवले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या भागवत धर्माचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला त्या मंदिराचे सेवकत्व स्वीकारून नामदेवानी त्याचा भरपूर विकास आणि विस्तार केला. एकनाथांनी आपल्या कार्यरूपी खांबाने त्याला भक्कम आधार दिला. तुकाराम तर कळस ठरले. अर्थातच आपण सावकाश भजन करा ही समर्थ ध्वजा रूपाने फडकत आहेत असा जनाबाईंचा हृदय अभंग संत साहित्य आणि त्यातील जीवन मूल्यांचा गाभा आहे. संत नामदेव व त्यांच्या साहित्यातील जीवन मूल्यांचे यथार्थ दर्शन तर आपल्याला पावलोपावली घडते. शिवाय श्रद्धा, भक्ती, समर्पण, एकता यांचे ज्वलंत व विश्वव्यापी एकमेकाद्वितीय उदाहरण म्हणजे नामातच जन्म आणि नामातच चिरविश्रांती घेण्यासाठी नामदेवांच्या घरातील सर्वच्या सर्व म्हणजे 15 सदस्यांनी विठ्ठल मंदिराच्या पायरीखाली केलेलं सर्वस्व समर्पण म्हणजे नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे ही उक्ती सार्थ झाली. अशा उदात्त जीवन मूल्यांचे प्रत्येक अक्षरागणिक होणारे हृदयंगम अवेट शब्दातीत दर्शन आयोजकांनी नेमून दिलेल्या शब्दसंख्येत भगवंतही बसवू शकत नाही हे सत्य स्वीकारून मी हा निबंध सर्व संत माऊलींच्या चरणी विनम्र भावनेने समर्पित केला आहे. पुढचा एक भाग उरलेला आहे समारोपाचा, तो पुढच्या वेळी वाचू. जय जय वा श्रीराम, जय पांडुरंग. वा 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 हा, छान रामकृष्ण छान हरी. खूपच छान, खूपच वा छान. वा छान छान सुंदर मस्त. माहिती मिळाली, खूप सुंदर माहिती मिळाली. मस्त, नेहमीप्रमाणे खूप सुंदर. आपल्या समोर आता भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई करा, सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. मागच्या वेळेला न लगे चंदना सांगावा परिमळ याची काही उदाहरणं आपण पाहिले व्यक्तींची. आता आणखी काही बघूया. सरकारी प्रशासन यंत्रणेतील एक अधिकारी, प्रसिद्ध कलाकार भारत ससाणे हे नेहमी आपल्या सेवकांना नम्रपणे बोलतात, सेवकाशी नम्रपणे बोलतात. कारच्या ड्रायव्हरशी बोलतानाही घरचे ठीक आहेत ना रे बाबा, तुझी झोप झाली का, आहेत ना नीट, असे विचारतात. अन्यथा ड्रायव्हरची झोप जर नीट झाली नाही तर त्याचा कामावर लागणारे लक्ष काही टिकणार नाही. असे काही उद्धट लोक असतात आणि मग ड्रायव्हरला डुलकी लागल्याने अपघात होऊन त्या उद्धट व्यक्तीचा कपाळमोक्ष झाल्याच्या बातम्या
आपण अनेकदा ऐकतो. तर असे हे सगळ्या नोकऱ्या चाकरांशी सुद्धा प्रेमाने विचारपूस करणारे भारत ससाणे. दुसरे प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांच्याविषयी बघूया. ते एका संगीत स्पर्धेचे परीक्षक होते. त्या स्पर्धेत अंजली गायकवाड ही एक 10-12 वर्षाची अत्यंत गुणी मुलगी गायिका सहभागी झालेली होती. तिचे शास्त्रीय गायन ऐकताना राहुल देशपांडे म्हणाले की मी इथे परीक्षकाच्या खुर्चीत बसलेलो आहे, पण तुझं गायनच इतकं चांगलं आहे की तुझ्या समोर मांडी ठोकून ऐकावं, तुझ्या समोर मांडी टेकून बसावं आणि ते ऐकावं. तुझे सूर इतके आनंददायक आहेत. हा सुद्धा एक प्रकारचा विनयच आहे. हे वयाने लहान पण गुणांनी महान असलेल्या एका व्यक्तीचे मोठ्या मनाच्या कलाकाराने केलेले कौतुक आहे. म्हणून संत तुकारामांनी म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणात जर एखादे सद्गुण असेल तर तो त्या व्यक्तीच्या वर्तनातून दिसतो. चंदनाच्या अंगी परिमळ असतो, तो चंदनाला तोंडाने सांगावा लागत नाही. तुकारामांच्या या अभंगातील ते ओळी आहेत की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरीत आहे परी धरवेना, न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ आकारुनी. तर अशा प्रकारे आणखी आपण स्वामी विवेकानंद आपल्याला माहिती आहे, एवढ्या लहान वयात शिकागोला जातात काय आणि संपूर्ण सभा फक्त बघना प्रिय बंधू भगिनीनो या शब्दाने एवढी अफाट सभा जिंकतात आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं अपूर्व स्वागत केलं जातं. अशी अनेक आपल्या भारत देशात चंदनाचे न लगे चंदना सांगावा परिमळ अशा व्यक्ती येऊन गेल्या. आज तर शिवजयंती आहे. हा चांगला योग आला आहे की निश्चयाचा महामेरू असे आपल्याला जे महान राजे लाभले की त्यांची प्रचंड मोठी ऊर्जा आजही आपल्याला मिळते. रायगडावरही गेल्यावर त्या सद्भावनेने आपण जर त्याच्याशी एकरूप झालो तर रायगडावरही ती अजूनही ऊर्जा मिळते. आणि आपल्या संत रामदास स्वामींनी त्यांचं इतके अपूर्व वर्णन केलंय की त्यांना निश्चयाचा महामेरू म्हटलंय. महामेरू, मेरू म्हणजे मोठा पर्वत, मणी, जो जगातला सर्वात महान असा आपला राजा आपल्याला मिळाले, त्याचे ऋण आपण कधीच पिटू शकत नाही. तर त्याच्याबद्दल या रामदास स्वामींनी लिहिलेल्या ओळी मी वाचून दाखवते. निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू, श्रीमंत अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराची या राशी उदंड घरती तयासी, तयाचे गुण महत्वासी, तुलना कैची, नरपती, हयपती, गजपती, गणपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत आणि तीर्थवंत, जाणता राजा असे एक एक चंदनाचे परिमळ नेते आपल्याला लाभले. त्यांच्याकडून आपण काय घ्यायचं आणि काय ते आपणही दुसऱ्याला द्यायचं हे शिकूया.
नमस्कार. वा, खूपच छान. सुंदर सुंदर माहिती. खूपच छान छान. माहिती, खूप छान. छान छान माहिती दिली. मस्त. धन्यवाद. छान भारतीताई. धन्यवाद. धन्यवाद. महत्वपूर्ण माहिती मिळाली. महत्वपूर्ण माहिती. छान. शीर्षक पण खूप छान. मराठी पट्ट लक्षात येणार शब्द टायटलला खूप छान दिला. चंदनाशी परिमळा खूप आवडला. बरं. समोर आता विकास पाटील सादरीकरण करतायत. विकासजी करा सुरुवात. हा, मी एक कविता सादर करतोय. संकल्प नववर्षाचा. संकल्प नववर्षाचा. सरले वर्ष 2025. सुरू नवे वर्ष 2026. सरले वर्ष 2025. सुरू नववर्ष 2026. विसरू जुने अप्रिय प्रसंग, नेऊ नवा संकल्प सिद्धीस. विसरू जुने अप्रिय प्रसंग, नेऊ नवा संकल्प सिद्धीस. थांबवा महाजंगल तोड, करा वृक्षारोपण सर्वत्र. थांबवा महाजंगल तोड, करा वृक्षारोपण सर्वत्र. राखू निसर्गाचा समतोल, मिळेल आरोग्याचे छत्र. राखू निसर्गाचा समतोल, मिळेल आरोग्याचे छत्र. पाणी अडवू पाणी जिरवू, नद्या विहिरी स्वच्छ ठेवू. पाणी अडवू पाणी जिरवू, नद्या विहिरी स्वच्छ ठेवू. बळीराजाच्या कष्टाची सदा जाण ठेवून जेवू. बळीराजाच्या कष्टाची सदा जाण ठेवून जेवू. दीनदुबळ्या गरिबांची, अपंग वृद्धांची करू सेवा. दीनदुबळ्या गरिबांची, अपंग वृद्धांची करू सेवा. सहाय्य करू गरजूंना, जनसेवा हीच ईश्वर सेवा. सहाय्य करू गरजूंना, जनसेवा हीच ईश्वर सेवा. एकमेकास सहाय्य करू, नको दुरावा जाती भेदाचा. एकमेकास सहाय्य करू, नको दुरावा जाती भेदाचा. एक संघ भारत भूमी, हाच संकल्प नववर्षाचा. एक संघ भारत भूमी, हाच संकल्प नववर्षाचा. हाच संकल्प नववर्षाचा. वा, धन्यवाद. छान छान. छान. वा, खूप छान. मस्त. मस्त मस्त. छान. संकल्प छान. संकल्प छान आहे. खूप छान संकल्प आहे. धन्यवाद. आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. अनामिकाताई करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आज आपण विषय आहे रंग, कलर. कलर शिवाय ह्या जगामध्ये तर काहीच नाही. आपल्याला कलर आवडला की आपण घेतो, ड्रेस घेतो, पुस्तकं घेतो, एखादी वस्तू घेतो. मग हे असं काय आहे? निसर्गातील सौंदर्य हे रंगामुळेच द्विगुणित झालं आहे. रंग हे पाहणाऱ्याच्या मनावर परिणाम करतात. निसर्गाचे सौंदर्य हे मनाला मोहित करतात. इंद्रधनुष, डोंगर, निळे आकाश, डोलणारी पिके, दूरवर दिसणारी रंगबेरंगी पाने, फुले, फुलपाखरे, पशु पक्षी हे सारे पाहून डोळे अगदी सुखावून जातात. कुठलाही रंग चांगला अथवा वाईट काय नसतो. निसर्गात विविध रंगांनी मुक्त उधळण झालेली आहे. लाल, हिरवा आणि निळा हे 3 रंग मिळूनच निसर्गामध्ये विविध रंग बनले आहेत. हे सगळे रंग एकत्र केले की पांढरा शुभ्र रंग बनतो. निसर्गातील ही रंगसंगती पाहून सौंदर्य वाढीसाठी रंगाचा वापर केला गेला. कलाकृती, माणसाचे मन, व्यवहार आणि भोवतालचे वातावरण, आत्मविश्वास, मनाची शांती व प्रसन्नतेसाठी रंगाचे मूलभूत तत्व समजून घेणे आवश्यक आहे. मानवी आयुष्यात रंगाची सुंदर प्रकरण नसती तर ते निरस झालं असतं. आपल्या जीवनात महत्वाचं स्थान असलेल्या रंगांना खरं म्हणजे मानसशास्त्राची ठोस पार्श्वभूमी आहे. म्हणूनच रंगाचं मानसशास्त्र समजून घेणं आवश्यक ठरतं.
मानवी जीवनावर, जडणघडणीवर, व्यक्तित्वावर रंगाचा खूप प्रभाव पडतो. ऋतू हिरवा, ऋतू बरवा हे शांताबाईंचं गाणं आशाताईंच्या आवाजात ऐकतानाच हिरवागार, रम्य, सुंदर निसर्ग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि मन कसं छान, प्रसन्न, टवटवीत बनतं. मंदनी चित्रपटात प्रेम रंगात रंगलेली प्रेयसी चंद्राला म्हणते, मोरा गोरा रंग लैले मोहे श्याम रंग दई दे. कवी गुलजार. शहीद चित्रपटात मेरा रंग दे बसंती चोला हे देशभक्तीने ओथंबलेले गाणे कवी देव कोहली. शोर चित्रपटात पाणी रे पाणी तेरा रंग कैसा हे पाण्याचा रंग सुचवणारे गाणी गीतकार आहे इंद्रजित सिंह. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. राधिकेला घरी जपून जाण्यास सांगणारे गाणे गीतकार सुरेश भट्ट. अशा प्रकारे कवी, लेखक किंवा कुठलाही कलाकार रंगाच्या सहाय्याने आपल्या कल्पनेला साकार करतो, सुंदर मनमोहक रूप देतो, स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांना पण आनंद देतो. रात्रीचा अंधार सरून तांबडं फुटलं की वातावरणाबरोबर मन सुद्धा प्रफुल्लित होतं. किंवा अवधा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग असं जेव्हा किशोरीताई आळवतात तेव्हा मनासमोर शुभ्र वस्त्रात रे विठ्ठलमय झालेले वारकरी आपसुकच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. रंगाची किमयाच न्यारी आहे. बघा ना, लाल रंगाचा गुलाब दिसला की मनात प्रेमाची भावना उचंबळून येते. किंवा निळ्या निळ्या आकाशात हळूहळू रात्र चढू लागली की टपोऱ्या चांदण्यात चंद्र चमकू लागला की मनात तरल प्रेम भावना जागृत होते. मुळात मानवी जीवनात रंगांना अतिशय महत्वाचं स्थान आहे आणि त्यामागे मानसशास्त्रांचं विज्ञान सुद्धा आहे. रंग नुसते बघितले की डोळ्यांमधून मेंदूपर्यंत संदेश जातात आणि मेंदूतील रेटिक्युलर ऍक्टिव्हिटी सिस्टीम उद्दीपित होते व वेगवेगळ्या भावना मनात जागृत होतात आणि त्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतात. एवढेच नाही तर रंगाचा उपयोग वैद्यकीय उपचारासाठी सुद्धा केला जातो. काही रंग बघून आपल्या मनाला शांती मिळते. सौम्य रंग, नाजूक रंग, हिरवा रंग असे वेगवेगळ्या छटांमध्ये सुंदर रंग मनाला उभारी देतात, मन प्रफुल्लित करतात. म्हणूनच आजारातून बरे होण्यासाठी डॉक्टर निसर्गाच्या सान्निध्यात राहावयास आपल्याला सांगतात, जेणेकरून निसर्ग रंगाची उधळण आणि निसर्ग वातावरणाचा रम्य सहवास यांनी रुग्णाला लवकर बरे होण्यास मदत होते. प्रत्येक व्यक्तीला काही ठराविक रंग आवडणारे असतात. त्या रंगाच्या सानिध्यात राहिल्याने किंवा त्या रंगाचे कपडे परिधान केल्याने किंवा वस्तू साठवल्याने, वस्तू जवळ बाळगल्याने त्यांना मानसिक समाधान मिळते. पशु पक्षी देखील काही ठराविक रंगांना आकर्षित होतात. त्यांना आवडणाऱ्या रंगाच्या सानिध्यात राहू इच्छितात किंवा त्या रंगाचे खाद्य खाणे पसंत करतात. काही गोष्टी सूचित करण्यासाठी, ओळखण्यासाठी, वस्तूंमध्ये फरक करण्यासाठी, खुणवण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचा उपयोग केले जातात. औषधाच्या गोळ्या वेगवेगळ्या रंगबिरंगी रंगाचे असतात, जेणेकरून त्यामधील विशिष्ट घटक उपरोधित होतात आणि रुग्णाला कधी कुठल्या गोळ्या खायच्या आहेत हे लक्षात राहण्यास मदत होते. अशा प्रकारे संपूर्ण सृष्टी ही विविध रंगांनी नटलेली आहे, ज्यामुळे सर्व जीवमात्रांना जीवनात आनंदाची प्रकरण होत आहे. कधी कधी वाटते की जर हे रंग नसते तर आपले जीवन कसे असते, काही कल्पनाच करवत नाही. धन्यवाद. वा, खूपच छान रंगसंगती. खूप साधारण छान. छान. रंगाचं महत्व खूप छान सांगितलं. छान अनामिकाताई. बरं एखादा आला विषय बरं. तो फुलवायचा ते यांच्याकडे शिकावं. आपल्या समोर आता अनघा जोशी. अनघाताई, करा सुरुवात करा. हा. आज मी मंत्र व श्लोकांचे महत्व ह्याविषयी थोडस बोलणार आहे किंवा संकलित जे आहे ते सांगणार आहे. मननात त्रयते इति मंत्र ही संस्कृत मधून मंत्र या शब्दाची व्याख्या आहे. जन्म मृत्यूच्या चक्रातून किंवा बंधनातून
उद्भवणाऱ्या सर्व दुःखापासून त्रयते संरक्षण करणाऱ्या सतत पुनरावृत्ती मननात म्हणजे सतत मनन करणे याला मंत्र म्हणतात. त्याचे फायदे असे तर शांत मन त्याच्या पुनरावृत्तीमुळे लयित केल्यामुळे ते तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवण्यास ते एका लयित करण्यास मदत करतात. श्वास एका लयित करण्यास मदत करतात. ही लय मन व मज्जा संस्थेला शांत करण्यास मदत करते. त्यामुळे संपूर्ण आरोग्याला चालना मिळते. काहींना हे पटतं, काहींना हे पटत नाही. नवीन पिढीच्या लोकांना ह्याचा काही इफेक्ट नाही आहे असं वाटतं. तर मला सांगावंसं वाटतं इथे की आपल्याला कोणी वाईट बोलले, रागावून बोलले तर आपल्याला ताबडतोब राग येतो. म्हणजे काय तर आपल्याला लगेच खूप म्हणजे काहीतरी आपल्या वेगवेगळ्या संवेदना आपल्या शरीरामध्ये लहरी उठतात, तरंग उठतात. आपल्या पोटात आणि डोळ्यात काहीतरी डोक्यात काहीतरी होऊ लागतं. म्हणूनच जसा साधा शब्द तुमच्यात इतका बदल घडवू शकतो किंवा कोणी स्तुतीपर तुमच्याशी बोललं तरी सुद्धा आपण आपल्या मनामध्ये जे तरंग उठतात. म्हणूनच असं वाटतं की जसा एखादे साधे शब्द सुद्धा आपल्यामध्ये इतका बदल घडवू शकतो, तर वैश्विक शक्तीने जे म्हणजे मंत्र, भरपूर असा मंत्र जप तुमच्या शरीर व मनावर परिणाम करतो. या गोष्टीचे भरपूर संशोधन झाले आहे. मंत्रामुळे तुमच्यातून सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. म्हणून त्याला मंत्र कवच असे म्हणतात, म्हणजे सुरक्षा कवच असे म्हणतात. काही मंत्रांना म्हणजे उदाहरणार्थ देवी कवच किंवा राम रक्षा वगैरे जे आहेत किंवा काही असे जे आहेत ते आपल्या कवच आहेत, आपल्या भोवती कवच निर्माण करतात असं म्हणतात. एवढंच कशाला, स्वामी समर्थांचे जे तारक मंत्र आहे असं म्हणतात की तुम्ही ते पाणी समोर ठेवून बरोबर तारक मंत्र जर म्हणला आणि ते पाणी तुम्ही हे केलं तर त्याचे तुमच्या शरीरावरती खूप लाभदायक परिणाम करतात. ते तीर्थ बनतं त्याचं असं पण म्हणतात. असे बरेच संशोधन, शास्त्रीय संशोधन पण झालेले आहे. वेगवेगळ्या व्यक्ती काही आपल्याला काही आकर्षित वाटतात, काही नाही. तर कशामुळे तर ते सुद्धा सकारात्मक तरंग. एखाद्याला आपण माणसाला पटकन बघितलं की आपल्याला त्याच्याविषयी म्हणजे चांगली भावना होत नाही, आपण नक्कीच आपण ह्यांच्याशी बोललं पाहिजे किंवा अशा पण काही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतात. तर त्या अशा प्रकारचे सकारात्मक तरंग आणि नकारात्मक तरंग असे दोन्हीही असतात. पूर्वीच्या किंवा ऋषी मुनींनी, संतांनी कोणत्या अक्षराची कशी मिळवणी केली म्हणजे असे ध्वनी तरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारीरिक मानसिक लाभ कसा होईल हे विज्ञान लक्षात घेऊन स्तोत्र पठणाचं वैशिष्ट्य स्तोत्र तयार केले. स्तोत्र पठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण अक्षराच्या सहाय्याने माणसाच्या शरीरातील निरनिराळी चक्रे जागृत होतात. आपलं संस्कृत वाङ्मय खूप समृद्ध आहे. असं म्हणतात की संस्कृत भाषा ही सर्व भाषांचा उगम आहे. अगदी कॉम्प्युटरची कोड लँग्वेज सुद्धा असं म्हणतात की संस्कृत भाषेमधूनच उत्पन्न झाली आहे. म्हणून त्याला गिरवाण भाषा, देवांची भाषा असं पण म्हणतात. हिंदू धर्मात ओम या शब्दाला खूप महत्व आहे. या सृष्टीचे रहस्य ज्ञान ओम मध्ये लपलेले आहे. अ उ म. अ म्हणजे सृष्टी, उ वर्ण स्थिती व म म्हणजे लय, त्रिदेव आहे आणि हा बीज मंत्र आहे असं मानलं जातं. धन्यवाद. छान माहिती, छान छान खूपच छान माहिती मिळाली. बरोबर. सुंदर सुंदर छान असा- केलं. छान माहिती मिळाली. असाच प्रयत्न व्हावा. हो तेच. सादरीकरण सगळ्यांचे छान झालेलं आहे. नेहमीप्रमाणे डॉक्टर शुभदाताई यांचं जे वक्तव्य होतं त्याचा थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो मी. लांजा
कोकण येथील न्यू एज्युकेशन सोसायटी यांनी जो विषय दिला होता संत साहित्यातील जीवनमूल्ये आणि वर्तमान, याचा चौथा भाग आपण आज ऐकला. आजचा कार्यक्रमात मागच्या भागात आपण एकनाथांचं चरित्र, त्यांचं जीवन विषयक काव्य लेखन, संकुचितून व्यापक विचार जनतेला त्यांनी कसे दिले, हा विषय घेतला होता. आज आपला विषय आहे नामदेव. पण त्याआधी त्यांनी एक आपल्याला रेफरन्स असा दिलाय, विवेकानंदांचं एक वाक्य आहे की जगाला भरपूर देऊन, अखंड जगाला उरेल असे साहित्य आणि जीवनमूल्य आपल्या देशात आहे आणि त्याचं सर्वतोपरी जर श्रेय द्यायचं झालं ते आपल्या संतांनाच दिले पाहिजे. नामदेवांनी ज्ञानेश्वरांची आज्ञा पालन करताना सातत्याने 18 वर्षे भागवत ग्रंथाचा प्रचार केला. संपूर्ण भारतभर फिरले. गुरुची आज्ञा अशी तंतोतंत पाळली की त्यानंतर 54 वर्षे हे कार्य त्यांनी ज्ञानदेवांच्या समाधीनंतर पार पाडले. पूर्णपणे प्रामाणिकपणे केले. त्यांचं कार्य इतकं मोठं होतं की उत्तर भारतातील त्याची खूप मोठ्या प्रमाणात नोंद आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर त्यांचे 61 अभंग हे गुरु साहिब ग्रंथ आहे शीखांचा, त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. गुरु साहित्य ऐकण्याचा लाभ मला मिळाले, गुरु साहिब ऐकण्याचा लाभ मला मिळाला आहे. त्यानंतर नामदेवांनी अमृताहुनी गोड, आता माझी चिंता, अच्युता अनंता, देव जावो अथवा राहो, अशी अनेक रचना ज्या केल्या आहेत ते गीत रूपाने, संगीत रूपाने सर्व दूर सर्वांपर्यंत पोहोचले आहेत. याची एक 15-20 तरी उदाहरणं आपल्याला डॉक्टर शुभदाताईंनी दिली. जीवनमूल्य सर्वांपर्यंत पोहोचवणं, पण त्याच्यासाठी माध्यम काही असो, अभंग, गवळणी वगैरे अशा ज्याला आपण सर्वसामान्यांचे करमणुकीचे साधन जे पूर्वीच्या काळात होते त्यातून जनजागृती केलेली आहे. त्या म्हणतात ज्ञानेश्वरांनंतर नामदेव आणि त्याच्यानंतर तुकारामांना आपण या सगळ्याचा कळस असं मानतो. नामदेवांचे कुटुंबातील 15 सदस्य विठ्ठल मंदिराच्या पायरीशी समरस आहे. म्हणजे विठ्ठल मंदिरात जाताना आपल्याला त्याची प्रचिती येते. पण त्यांनी एक छान वाक्य शेवटी म्हटलंय की आयोजकांच्या कितीही शब्द मर्यादा असल्या तरी काही विषय असे असतात की त्या शब्द मर्यादेत बसवणं थोडं कठीण जातं. पण तरी त्यांनी याचा पुरेपूर मागोवा घेतला आहे संत परंपरेचा. आणि विषय आपल्याला मी मगाशी सांगितला, संत साहित्यातील जीवनमूल्ये आणि वर्तमान, त्याचा शेवटचा आणि 5वा भाग ते आपल्या समोर पुढच्या वेळेला सादर करणार. डॉक्टर शुभदाताई, छान तुमचं हे ज्ञान असे सर्व दूर सर्वांपर्यंत पोहोचवावे ही इच्छा. आता आपण जो संकल्प घेतलाय, डॉक्टर शुभदाताईंनी एक संकल्प घेतलाय की दासबोधावर जे 20 दशक आहेत, त्या दशक म्हणजे 10 प्रश्न, त्यातले 5-5 प्रश्न घेऊन 40 भागामध्ये दासबोध हा मराठीतून आणि 40 भागामध्ये दासबोध हा हिंदीतून सादर
करण्याचा संकल्प घेतलेला आहे. त्याच्यात माझ्या परीने शक्य असेल तेवढं मी त्यांना सहाय्य करणार आहे. ते सगळं युट्यूबवर आपल्याला बघायला मिळणार आहे. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य एवढ्यासाठी अपेक्षित आहे की वाचन संस्कृती कमी झाली आहे, तर आपल्या बरोबरच्या पिढीला, नंतरच्या पिढीला आणि लहान मुलांपर्यंत ते श्रावक रूपाने पोहोचलं तर काहीतरी त्याचा उपयोग होऊ शकेल. हा एकमेव उद्देश आहे यामागे. आणि पुढची सर्व सूत्र मी डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याकडे देतो. डॉक्टर शुभदाताई अनम्यूट करा हो आणि केलं. तुमचं वक्तव्य. नमस्कार. धन्यवाद सर, तुम्ही इतकं मनपूर्वक एखादी गोष्ट मनापासून करता हे माझं भाग्य आहे. आणि त्याकरता मी स्वतःला इतकी भाग्यवान समजते की दुसरं कुणीही माझी बरोबरी करू शकत नाही. याचा महाराजांच्या कृपेने मला आनंद होतो. भारती खानोलकरांनी मागच्याही वेळेला आणि आजही न लगे चंदना सांगावा परिमळ. चंदनाला काही सांगावं लागत नाही की अरे या रे या रे अवघे जण पहा माझा किती आहे सुगंध, असं सांगावं लागत नाही. कारण ते झिजतं आणि झिजल्याने त्याचा सुगंध स्पष्ट होतो. आपल्या आयुष्यात सुद्धा आपलं वर्तन हे महत्वाचं आहे. कारण वर्तन हे माणसाच्या जीवनाचा आरसा आहे. दॅट इज द मिरर ऑफ मॅन. वर्तनातून माणसाचे सगळे जे सद्गुण किंवा दुर्गुण असतात ते लख्ख आरशासारखे असे प्रकाशित होतात. आणि मग सरकारी यंत्रणामध्ये आपण मोठ्या पदावर काम करत असताना सेवकांशी कसं वागावं याचा एक उत्कट नमुना त्याने आपल्यापुढे सादर केला. मुळात त्यांच्या जीवनाशी निगडीत होणं, सेवकांच्या त्यांच्याशी नम्र बोलणं, त्यांची दुःख जाणून घेणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्याशी हृदयस्थ श्रीमंतीनं संवाद साधणं. कारण आपण कुणाला कसा आहे असं विचारलं तरी त्याला स्वर्गीय आनंद होतो. नीट झोपलास का, नीट जेवलास का, घरातले सगळे बरे आहेत का, या सगळ्यावर माणसाचं जे 6 तास 8 तास ऑफिसचं काम आहे ते काम किती कुशलतेने करायचं याची एनर्जी पॉवर म्हणजे ते प्रश्न आहेत. आपल्याला वाटतं यात काय आहे, त्यात काय आहे, पण खऱ्या अर्थाने गाडीला जसं इंधन लागतं, आपल्याला जगण्यासाठी जसं अन्न लागतं, तसं सद्विचारांची, सत्संगतीची, चांगल्या माणसांच्या आजूबाजूला असण्याची नितांत गरज आहे. नाहीतर त्या म्हणाल्या की आपल्या सेवकांशी कसे संवाद साधणारे जे लोक आहेत अत्यंत उग्र, चिडचिडे, तर शेवटी त्यांचा कपाळ मोक्ष होतो. हे विधी लिखित कोणीही टाळू शकत नाही. दुसरं उदाहरण त्याने आपल्याला राहुल देशपांडेंचं दिलं. स्पर्धक बरेच आले, हे तिथे परीक्षक म्हणून गेले. परीक्षकांची भूमिका असते फक्त परीक्षण करावं. पण इथे संगीत म्हणजे काय, संगीत साधना म्हणजे काय, तर संगीत साधना म्हणजे जीवन साधना. इथे सुरांची मैत्री आहे. इथे सूर आपल्याला विश्वात्मक मैत्रीचा संदेश देतात. आणि म्हणून आपण सगळेजण आवडीने ते गीत गातो कि मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बनेगा हमारा. सुर की नदिया चहु दिशा से जेव्हा ती घुमड के निकलते है तेव्हा ती सागराला जाऊन मिळते.
आणि तिचं अस्तित्व राहत नाही. ती इतकी विशाल बनते की तिला परत शोधणं कठीण असतं. तसंच माणसाचं आहे की माणूस माणसा शेजारी का जातो? परीक्षक म्हणून जातो, प्रमुख पाहुणा म्हणून जातो, अध्यक्ष म्हणून जातो. पण त्यावेळी त्याच्या स्वभावातील जे नम्र भाव आहेत, दुसऱ्याच्या गुणांचं कौतुक करणं, चाहते असणं, ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून त्या लहानग्या 10-12 वर्षाच्या मुलीचा गुणगौरव अगदी निसंशयाने आणि कुठलाही आडपडदा न ठेवता राहुल देशपांडेने केला. आणि ते म्हणाले, अगं तू खरं तर लहान आहे, पण माझी आता मनोभूमिका अशी आहे की तुझं परीक्षण वगैरे सगळं बाजूला ठेवून द्यावं आणि चक्क मांडी घालून तुझ्या कलेचा भरभरून आस्वाद घ्यावा. याला म्हणतात कलेची खरी उपासना. तेव्हाच हे सूर मेरा तुम्हारा एक होतो आणि आपल्याला समोरच्यातलं देवत्व कळण्याकरता मुळात आपली आपल्या साधनेवर नितांत श्रद्धा असली पाहिजे, गुरूंवर असली पाहिजे. तिसरं उदाहरण दिलेलं आहे स्वामी विवेकानंदांचं. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये अन्य जी काही भाषण करणारी मंडळी होती, ती लेडीज अँड जेंटलमेन या शब्दांनी त्यांनी सुरुवात केली. पण इथे सज्जनो और देवियो असं म्हणून जी आत्मीयता त्या संपूर्ण परख्या समाजाबद्दल दाखवण्याचं जे आंतरिक सौंदर्य असतं ते विचारांचं असतं आणि ते स्वामी विवेकानंदांनी दाखवलं. पुढे त्या म्हणतात, आज शिवजयंती आहे, शिवाजी सारखा राजा होणे नाही आणि आपण किती भाग्यवान की अशा राजाचं राज्य आजही आपल्याला टीव्हीवर, पुस्तकातून, कथांमधून वाचायला, सिनेमातून बघायला मिळतं. मग तो निश्चयाचा महामेरू आहे, बहुत जनाचे आधारू आहे आणि रायगडावर मिळणारी जी ऊर्जा आहे तिला कुठलीही तोड नाही. जगातला मेरू म्हणजे मोठा पर्वत आणि जगातला उच्च राजा म्हणजे श्री शिवराया, याची आपल्याला आज त्याने आठवण करून दिली. तो अखंड स्थितीचा निर्धारू आहे, श्रीमंत योगी आहे. योगी म्हणजे खऱ्या अर्थानं तपस्वी, साधक, सर्वस्वाचा त्याग करणारा. महाराजांना श्रीमंत योगी म्हणण्यामागे श्री रामदासांचं उद्दिष्ट एकच होतं की शिवरायांनी ज्या वेळेला आपलं राज्याची जी काही सनद होते ती महाराजांच्या झोळीत टाकले होते. कारण ते महाराजांच्या संन्यासी वैभवाला इतके भुलले होते की त्यांना वाटलं आपणही असाच संन्यास घ्यावा आणि हे राज्य वगैरे सगळं त्यांनाच देऊन टाकावं. पण त्यावेळी समर्थांनी सांगितलं की राजा कालस्य कारणम, राजा हा काळाचा कारण आहे. इतिहास तो घडवतो, इतिहास घडवण्याची प्रेरणा राजा देतो. मग तो हयपती आहे, गजपती आहे, यशवंत आहे, कीर्तिवंत आहे, वरदवंत आहे, नीतिमंत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जाणता राजा. जाणता राजा म्हणजे काय तर पुण्यश्लोक राजा. पुण्यश्लोक राजा म्हणजे काय तर तो फक्त जनतेचा सेवक असतो. म्हणजे भरतानी जसं श्रीरामांचं राज्य केवळ एक सेवक म्हणून स्वीकारलं, तसं हे जनतेचं राज्य स्वीकारणं म्हणजे हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. अशा उच्च परिस्थितीमध्ये आयुष्य जगलेली माणसं एखाद्या विजयस्तंभाप्रमाणे किंवा सागराच्या किनारे असणाऱ्या दीपस्तंभाप्रमाणे
अखंड आपल्या कर्तृत्वानं गुणांनी चमकत राहतात हे आपण पाहतो. पण हाही एक दृष्टांत आपण लक्षात ठेवूया की चंदनाला जरी परिमल सांगावा लागत नाही, पण चंदनावर वस्ती करणारे जे सर्प आहेत ते त्याच्या सगुणपणाचा किंवा सुवासाचा कधीही विचार करत नाहीत, कारण ते आत्मश्लाघी आहेत, आत्मकेंद्री आहेत. त्यामुळे ते चंदनाच्या झाडावर राहून सुद्धा विषाचा त्याग करत नाहीत आणि चंदनाचा कोणताही गुण शिकत नाहीत. पण आपल्याला मात्र या सर्वांच्या जीवनातून खूप भव्य दिव्य असं काही शिकायचं आहे आणि त्यांच्या एवढं पर्वता एवढं नाही, पण एखाद्या बिंदू एवढं काहीतरी कर्तृत्व करण्याची प्रेरणा आपल्याला मिळावी. खूप चांगला विषय, खूप छान पद्धतीनं मांडला. भारतीताईंचं मनपूर्वक कौतुक आणि पुढे त्यांना शुभेच्छा. विकास पाटलांनी नवी कविता मांडली की जुनं वर्ष संपलं, नवं वर्ष आलं. सरले वर्ष 2025, नवे आले 2026. नव्या वर्षामध्ये ते म्हणाले, जुने विसरूया, जुने जाऊ द्या, मरणा लागून जाळून किंवा पुरून टाका. जे वाईट आहे, जे चांगलं आहे ते सतत काकोटीला मारून फिरा. पण ज्याने आपल्याला आत्मक्लेश होतो, कुणाशी तरी वैर करावं वाटतं, मनाच्या चांगल्या सत्संगतीचा जो नाश होतो, ते सगळं जाऊ द्या, मरणा लागून जाळून किंवा पुरून टाका. सतत न एका ठाई बसा, ते म्हणतात नका बसूनी वाढवू मेदा. मेद म्हणजे चरबी. हे केशवसुतांची कविता आहे. आणि म्हणून जुनं वाईट आहे ते विसरूया, नव्याचा संकल्प करूया. आणि नुसता संकल्प महत्वाचा नाही, तर तो सिद्धीला नेला पाहिजे. त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या. जंगल तोड नष्ट करा आणि वृक्ष लागवडीला प्राधान्य द्या. निसर्गाचा तोल राखला पाहिजे. पाणी अडवलं, पाणी जिरवलं पाहिजे. आपल्यासाठी कष्ट करणारा जो बळीराजा आहे, त्याच्या कष्टांची जाण ठेवली पाहिजे. दीन दुबळ्या अपंगांची, वृद्धांची सेवा महत्वाची आहे, कारण सेवा स्वतः भगवंत करतो. श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या पितांबरामध्ये गहू हरभरे घेऊन ते आपल्या घोड्याला खाऊ घालत होते. म्हणजे लाख मोलाचा पितांबर, पण तो त्यांनी एका आपल्या घोड्या पुढे किती नमवला होता, हे भगवंताच्या चरित्रातून आपण शिकायला पाहिजे. सर्वांना सहाय्य करणं हीच ईश्वरी सेवा आहे. एकमेका सहाय्य करू नको जाती भेद, एकसंघ भारत भूमी, हा नवा संकल्प. खूप चांगली कविता, खूप छान प्रमाणे सादर केली आणि त्यांना मनपूर्वक धन्यवाद. पुढच्या सादरीकरणासाठी शुभेच्छा. अनामिकाताईंनी रंग घेतले होते. रंग म्हणजे जीवनाचं खरं सौंदर्य आहे. माणसांचे रंग आहेत, कपड्यांचे रंग आहेत, वस्तूंचे रंग आहेत, झाडांचे रंग आहेत. आपण साधा हिरवा रंग म्हणतो झाडाचा, ऋतू हिरवा, ऋतू बरवा, हेही त्यांनी सांगितलं. पण हिरव्या रंगामध्ये किती छटा असतात, हे आपण एक मनी प्लांट किंवा साधं थोडस जंगलात फिरत गेलो तर झाडांचे हिरवे रंग आपल्याला किती वेगवेगळ्या पद्धतीने मोहित करतात. म्हणजे एक हिरवा रंग हिरव्या रंगासारखा नाही. आणि म्हणून रंग माझा वेगळा, गंध माझा वेगळा, हे मानवी सत्य हे आहे. रंगाशिवाय जीवन नाही. निसर्ग सौंदर्य खुलवणे हे रंगांचं काम. ते मनाला मोहवितात. इंद्रधनुष्य, फुले, पाखरे, झाडे, पक्षी
सर्व छान रंग, हिरवा, निळा, असा ते म्हणाले लाल, खूपच छान रंग आहेत. पण सर्व रंग एकत्र केले तर फक्त पांढरा रंग उरतो, जे आपल्याला अत्यंत शुचितेचं, पावित्र्याचं प्रतीक म्हणून आपण त्याला मान देतो. रंगामुळे मनाला शांती, म्हणजे घराला आपण रंग देतो, पण लाल भडक रंग दिला तर आपल्या भावना उद्दीपित होतात. उन्हाळ्यात आपण डार्क रंगाचे कपडे घालू नये, कारण त्यामुळे आपल्याला उष्माघात होण्याची हे आहे. म्हणजे रंग जरी अनेक असले तरी प्रत्येक रंगाची छटा, त्याचं सौंदर्य आणि परिणामही वेगवेगळे असतात. म्हणूनच त्या म्हणायला रंगांमुळे जीवन खूप प्रभावी आहे, छान आहे. रंगांची अनेक गाणी आहेत. लहानपणी आपण गॅदरिंग मध्ये वगैरे रंगांची गाणी म्हटलेली आहेत. मोहे श्याम रंग दे दे, रंग दे मेरा बसंती चोला, म्हणजे अगदी भगतसिंग फासावर जाताना सुद्धा हे गाणं म्हणतो आणि त्या गाण्याला खूप मोठा अर्थ आहे की रंग दे बसंती चोला, म्हणजे इथे माझं मरण नाही, तर मरणाला असा रंग यावा की हजारो तरुणी या रंगाने मोहित होऊन भारत मातेसाठी धावून यावेत, ही त्या मागची भावना. पाणी तेरा रंग कैसा हे तर आपल्याला माहित आहे. आणि आज गोकुळात रंग खेळत आले आणि रंगांचं गाणं गाऊया आज, गाताना वाटते कितीतरी छान. म्हणजे ही गाणी सुद्धा मनाला किती आनंद देतात. निसर्गातलं तांबडं फुटणं, अंधारी रात्र, नक्षत्रांचं तिथे सजणं, चंद्र येणं, आणि त्यामुळे मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण होणं, या सगळ्या गोष्टी आपल्या मानवी जीवनाशी मानसशास्त्राने जखडलेल्या आहेत. आणि म्हणून त्याचा खूप अभ्यास केलेला आहे की त्यात कोणती नकारात्मक ताकद आहे, कोणती सकारात्मक आहे, या बाजूला आपण जावं की त्या बाजूला जावं, याचं उत्तम मार्गदर्शन आपल्याला मानसशास्त्र करतं. एवढंच नाही तर रंगांमुळे काही रोगही बरे केले जातात. आणि अशा तऱ्हेनं हा रंगांचा जो खेळ आहे किंवा रंगों की दुनिया म्हणूया आपण त्याला, ती आपल्या मनाला समाधान देणारी आहे. आणि पशुपक्ष्यांना रंगांचं गणित कळतं, ते त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये त्या वस्तूंची जमवाजमव करतात. आणि जीवनात प्रेमाचा रंग, शांततेचा रंग खूप महत्वाचा आहे, तो आपण घ्यायला शिकूया. आणि संपूर्ण सृष्टीतल्या नाना रंगांप्रमाणे आपलं जीवनही नवनव्या रंगाने, नवनव्या गंधाने नवनव करायला शिकूया. ही प्रेरणा त्यांच्या लेखनातून घेतली. अनामिकाताईंना मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. अनघाताई आजच आपल्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा सामील झाल्या, त्यामुळं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मंत्र आणि श्लोकांचं महत्व हे जे त्यांनी संकलित केलेलं होतं त्याबद्दल आज त्या बोलल्या. मनाना श्रेयते इति मंत्र, दुःख बंधन आजार यातून मुक्ती शांतता. मंत्राच्या पुनरावृत्तीने शांत, संयम, मज्जा संस्था नियंत्रित. पण नव्या पिढीला त्या म्हणाले हे पटत नाही. पण मला सांगावंसं वाटतं की राग, लोभ, अपमान यातलं काही आपल्या वाट्याला आलं की आपलं मानसिक संतुलन बिघडतं. फार थोडे लोक आहेत की जाऊ दे त्याचा विचार न करता, पण बहुतेक 99% लोक पूर्ण दिवस, आठवडा आठवडा, महिना महिना त्याच विचारांच्या आवर्तनामध्ये स्वतःचं मानसिक संतुलन बिघडून बसतात. आणि म्हणून यंत्र केलेलं आहे.
टेक्सास मध्ये एक भारतीय मुलगी राहत होती आणि लहानपणी तिला रामरक्षेमधल्या प्रत्येक श्लोकाच्या अर्थासह तिला ती दीक्षा दिलेले होते. ती खूप उच्च पदावर काम करत होती. त्या दिवशी मीटिंग खूप लांबली आणि ते जेव्हा ऑफिस मधून बाहेर पडली तेव्हा रस्त्यावर एकही वाहन नव्हतं. तिची कोणीही मदत करणार नव्हतं. घरापर्यंत अंतर खूप लांब होतं आणि वाहन मिळालं नाही तर आपण जाणार कसे, ही शंका तिच्या मनात आली. क्षणभर ती अस्वस्थ झाली, पण त्याच क्षणी तिला रामरक्षा आठवले आणि रामरक्षा मधला जो जो 20वा श्लोक आहे तो तिला आठवला आणि तिने तो भराभरा म्हणायला सुरुवात केली आणि भराभरा चालायला सुरुवात केली. ती ज्या भागातून घराच्या जवळच्या जात असे तिथे अत्यंत वाईट लोकांचं साम्राज्य होतं. तिथे मुलींना पिडलं जायचं, त्यांच्यावर बलात्कार केले जायचे आणि त्या भागाजवळ आल्यावर तर तिने अगदी मोठमोठ्यांदा अशी ती रामरक्षा म्हणायला सुरुवात केली आणि त्याच वेळी तिला ओळखणारा तिच्या घराजवळचा एक तरुण रस्त्यावर उभा होता. त्यानं जे बघितलं ते आपल्या अविश्वासच वाटेल असं होतं. त्यानं जे बघितलं ते एकदम डोळे मिटून घेतले. ती घरी गेली. शांततेने तिच्या आई वडिलांनी तिचा स्वीकार केला. अंघोळ स्नान वगैरे सगळं झाल्यावर ती जेवली. पण जेवण्याआधी तिनं काय केलं, रामांची माफी मागितली आणि ती म्हणाली, मी फक्त आज 20वा श्लोक म्हणला. रामा मला कृपा करून म्हणजे क्षमा कर. मी आधी पूर्ण रामरक्षा म्हणते. घरात देव्हारा होता अमेरिकेत सुद्धा, तिथे ती देव्हाऱ्याजवळ बसले. तिने पूर्ण रामरक्षा म्हणले आणि मग आई वडिलांना काय झालं ते सांगितलं आणि माझी कशी सुटका झाली हे सांगितलं. शांतपणे झोपली. सकाळी उठले आणि ती आपल्या कामावर निघाली. त्यावेळी कालचा तरुण तिथे उभा होता आणि तो तिच्या जवळ जाऊन म्हणाला, अगं तू काल काय म्हणत होतीस, आम्हाला काहीच कळत नव्हतं, पण तुझं हललेलं तोंड आणि चेहऱ्यावरचे भाव दिसत होते. आणखीन तुला सांगू का, मग तो म्हणाला, तुझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला 2 संगीनधारी शिपाई होते. त्यामुळं ही वाईट माणसं तुझ्याकडे नजरेनं सुद्धा बघू शकली नाहीत. तर हे मंत्रांचं सामर्थ्य आपण नव्या पिढ्यांना समजून सांगितलं पाहिजे. प्रत्येक बीजाक्षरामध्ये, बीज मंत्रामध्ये असलेली प्रचंड ताकद आहे आणि त्याचा मानवी कल्याण हाच उद्देश आहे. तो त्याही वेळा होता, आजही आहे आणि हजारो वर्ष गेली तरी तोच राहील. या श्रद्धेने आपण हे सगळं अनुभवूया आणि आपलं आयुष्य जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न करूया. अशा तऱ्हेचं सुंदर संकलन आमच्यापर्यंत पोहोचवलं याबद्दल अनघाताईंना मनपूर्वक धन्यवाद आणि पुढच्या सादरीकरणासाठी भरपूर शुभेच्छा. जय जय श्रीराम. सर्वांची सादरीकरण खूप छान झाली.